महाराष्ट्राच्या महापर्व गणेशोत्सव सुरू व्हायला फक्त काही दिवस राहिलेले आहेत। मात्र सध्या आम्ही आहोत कुर्ला एसटी डिपोमध्ये। इथं तुम्ही पाहू शकता की मोठ्या संख्येने जे भाविक आहेत ते आपल्या गावी चाललेले आहेत आणि जे भाविक आहेत ते लालपरी म्हणजे एसटी बसनी प्रवास करत आहे आणि इथं एसटीचे जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत चांगली सोय एसटी विभागामार्फत करण्यात आलेली आहे। कुर्लामधली ही जी बस आहे तुम्ही पाहताय की इथं मोठ्या संख्येने जे भाविक आहेत ते बसमध्ये बसलेले आहेत आणि एकंदरीत तुम्ही पाहिलं तर ही बस फुल झालेली आहे। आता हे तुम्ही पाहू शकता की बसमध्ये लोक भरलेले आहेत आणि एकंदरीत ही सध्या परिस्थिती काय आहे आपण विचारूया। इथले जे ड्रायव्हर आहेत ते अनेक दिवसापासून काम करत आहेत। दादा तुमचं नाव? माझं नाव चालक रोहिदास कांबळे, कोल्हापूर विभाग, कागल आगार। हे गणेश भक्तांसाठी आता तुम्ही चालले आहात घेऊन त्यांना गावी, कुठे चाललेली हे बस, ही काय परिस्थिती आहे? सर, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून कोकणवासियांना सोडण्याकरता वेगवेगळ्या आगारामधून या ठिकाणी मुंबईमध्ये बरेच चालक वाहक आलेले असतात। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबई विभाग यांच्या वतीनं कोकणवासियांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याकरता एस टी महामंडळ या ठिकाणी सज्ज असून आता मी कुर्ला नेहरू नगरवरून राजापूर या ठिकाणी प्रवासी कोकणवासियांना सोडण्याकरता जात आहे। रस्त्यात काय परिस्थिती आहे? जो रस्ता आहे तो गेल्या अनेक वर्षे प्रलंबित आहे। तो येण्याचा 17 जो मार्ग आहे तो बऱ्याच वर्षापासून रखडलेला आहे। चालू वर्षी थोडेफार त्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। बरं, राहिलेलं काम जे आहे ते देखील लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि कोकणवासियांना चांगल्या प्रकारचा सुखरूप प्रवास त्या मार्गावरून व्हावा अशी शासन दरबारी विनंती। हे होते चालक कांबळे साहेब। त्यांचं असं म्हणणं आहे की भाविकांना कुठली गैरसोय होणार नाही याची काळजी किंवा दक्षता प्रशासनातर्फे दिली जात आहे। मात्र भाविक सुद्धा आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया की नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे। ताई, कुठे चालले तुम्ही? राजापूर। काय आता हे प्रशासनाने जी सोय वगैरे केलेली आहे कसं वाटतंय? छान वाटतंय। गावी किती दिवस राहणार? 8 दिवस राहणार। बोलतात ताई, आता तुम्ही कुठे चालले? राजापूरला चाललोय। राजापूर, आता काय हे जे प्रशासनाने सोय केलेली किंवा गावी काय आता तयारी काय तुमची? तयारी आता गणपतीची आहे। खूप छान चालू आहे, मस्त जे केलंय आमच्यासाठी सगळी तयारी प्रशासनाने, ती आम्हाला खूपच आवडलेली आहे आणि याच्यामुळे ना आम्हाला सगळी सोयीस्कर म्हणजे हवं तसं हे पण ट्रॅव्हलिंग वगैरे मिळतंय। थोडंच बोलू। एकंदरीत कुर्ला एस टी डिपोमध्ये जे प्रवासी राजापूर किंवा कोकणच्या इतर भागात चालले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की प्रशासनाने जी सोय केलेली आहे ते त्यांच्यासाठी चांगली आहे आणि फक्त काही दिवस म्हणजे मोजके दिवस राहिलेले आहेत, बाप्पाचं आगमन होणार आहे आणि सर्व भाविक आपापल्या गावी चालले आहेत आणि त्यांची जी तयारी आहे ती बाप्पाची सेवा करण्यासाठी, बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी राहणार आहे। कॅमेरा पर्सन अजयसह ब्रजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।